आंग्रे घराण्याची 3.5 शतकाहून अधिक शस्त्रपूजन परंपरा। विजयादशमीला सरखेल कान्होजी आंग्रेच्या शस्त्राचे केले जाते पूजन। दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे। आश्विन शुक्ल पक्ष दशमीला शस्त्रांची पूजा केली जाते। नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीची पूजा केल्यानंतर दसऱ्याचा सण साजरा केला जातो। विजयादशमीला दुर्गा मातेची पूजा केली जाते। माता दुर्गा शक्तीचे प्रतीक आहे। भारतातील संस्थानांमध्ये शस्त्रपूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे। क्षत्रिय कुळातील शस्त्र परंपरा ही पूर्वापार आजही सुरू आहे। दसरा म्हणजे विजयादशमीला शस्त्रांची पूजा केली जाते। दर्यासागर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या घराण्यात आजही पूर्वापार शस्त्रपूजन विजयादशमीच्या दिवशी केले जाते। सरखेल कान्होजी आंग्रे यांचे 9वे वंशज रघुजी राजे आंग्रे हे आजही शस्त्रपूजन परंपरा जपत आले आहेत। सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वापरली अयोध्याची शस्त्रपूजा अलिबाग येथील अलिबाग पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या आंग्रे यांच्या घेरिया या वास्तूत विजयादशमीच्या दिवशी केली जाते। या निमित्ताने सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शस्त्रांचे दर्शनही मिळते। सरखेल कान्होजी आंग्रे हे दर्याचे राजे होते। समुद्रावर आंग्रे यांची सत्ता होती। शत्रूंना समुद्रात नामोहरम करण्याची धमक ही सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात होती। शत्रूबरोबर गनिमी काव्याने लढाई करून त्यांना चित करायचे, त्यामुळे कान्होजी आंग्रे यांचा समुद्रावर दबदबा होता। सरखेल कान्होजी आंग्रे यांनी युद्धात अनेक शस्त्र वापरली। ग्रामपंचायतीच्या करवसुली आकड्यांमध्ये गोलमाल सरखेल कान्होजी आंग्रे यांची तलवार ही 5 किलो वजनाची असून दमस्कर स्टील पासून बनवली आहे, तर ढाल ही वजनी आहे। तलवार, भाले, गुप्ती बंदूक ही वापरलेली युद्धातील शस्त्र कसरत करायचे। मुदगल तसेच त्याशिवाय दांडपट्टा, धोप, गुर्ज, गुप्ती, अनेक तलवारी, भाले, कट्यारी आणि परिसरातील तोफा आणि आधुनिक अग्निशस्त्रे म्हणजे लायसन्सी बंदुका, रायफल इत्यादींचे पूजन केले गेले। यांची पूजा विजयादशमीला केली जाते। आंग्रेंच्या शस्त्रांचे पूजन हे घेरिया या बंगल्यात आकर्षकरित्या ठेवून त्यांची यथासांग पूजा केली जाते। कान्होजी आंग्रे यांचे 9वे वंशज रघुजी राजे आंग्रे हे शस्त्रपूजा करून आजही क्षत्रिय घराण्याची परंपरा जपत आहेत। दसऱ्याला रावणाचा मृत्यू झाला। दसऱ्याच्या निमित्ताने 2 शुभयोगही तयार होत आहेत। या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते। असे म्हणतात की रावणाचा पुतळा दहन केल्याने प्रत्येक व्यक्तीचा आंतरिक अहंकार आणि क्रोध नष्ट होतो। या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तींचे विसर्जनही केले जाते। असे मानले जाते की रावणाचा वध करण्याआधी काही दिवस प्रभू रामाने आदिशक्ती माँ दुर्गा यांची पूजा केली आणि त्यानंतर तिच्याकडून आशीर्वाद घेऊन दशमीला रावणाचा वध केला। तर विजयादशमीला महिषासुराचा वध झाला होता। दशमीलाच माता दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे ती विजयादशमी म्हणून साजरी केली जाते। रावण दहन देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि प्रत्येक ठिकाणच्या परंपरा पूर्णपणे वेगळ्या असतात। या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते। या दिवशी शमीच्या झाडाचीही पूजा केली जाते। तसेच या दिवशी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, दागिने, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ असते। तर भगवान श्रीकृष्णाला का द्यावा लागला होता गीता उपदेश? कुरुक्षेत्रात नेमकं काय घडलं होतं? दसऱ्याच्या दिवशी भगवान नीलकंठाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी नीलकंठ पक्षी आपल्यास सर्व वाईट कर्मे दूर होतात असा समज आहे। नीलकंठ पक्षी हा देवाचा प्रतिनिधी मानला जातो। दसऱ्याला नीलकंठ पक्षाचे दर्शन घेतल्याने धन आणि संपत्ती वाढते। दसऱ्याच्या दिवशी केव्हाही नीलकंठ दिसल्यास घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते। त्याचबरोबर तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळते। रावण हा ज्योतिषशास्त्राचा महान अभ्यासक होता। आपल्या पुत्राला अजिंक्य बनवण्यासाठी त्यांनी नवग्रहांना आपला पुत्र मेघनादाच्या कुंडलीत व्यवस्थित बसवण्याचा आदेश दिला होता। शनी महाराज हे मान्य न केल्यावर त्यांना कैद करण्यात आले। रावणाच्या दरबारात सर्व देव आणि दिग्पाळ हात जोडून उभे असत। हनुमानजी जेव्हा लंकेत पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांना रावणाच्या बंधनातून मुक्त केले। रावणाच्या अशोक वाटिकेत 1 लाखाहून अधिक अशोकाची झाडे तसेच दिव्य फुलांची व फळांची झाडे होती आणि येथूनच हनुमानजी आंबे घेऊन भारतात आले। रावण हा एक कुशल राजकारणी, सेनापती आणि स्थापत्यशास्त्राचा पारखी तसेच ब्रह्मज्ञानी आणि अनेक विषयांचा जाणकार होता। त्याला मायावी म्हटले गेले कारण त्याला जादू, तंत्र, संमोहन आणि इतर प्रकारचे जादू माहिती होते। त्याच्याकडे एक विमान होते जे इतर कोणाकडेही नव्हते, त्यामुळे सर्वजण त्याला घाबरत होते।
तर दसऱ्याला पान आरोग्य देते. विजयादशमीला पान खाण्याचे आणि खायला घालण्याचे आणि हनुमानजींना पान अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे महत्त्व आहे. विड्याचे पान आदर, प्रेम आणि विजयाचे सूचक मानले जाते. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद दहन केल्यानंतर सुपारी खाल्ल्याने सत्याच्या विजयाचा आनंद व्यक्त होतो. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीनंतर हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुपारीच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया बळकट होऊन संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणही होते. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.